नमस्कार माझ्या मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत विभूती योगाविषयी, ज्यामध्ये श्रीकृष्णांच्या दिव्य वैभवांचा खुलासा होणार आहे. हे असं एक गूढ ज्ञान आहे जे श्रीकृष्ण प्रेमानं, मैत्रीनं आणि अगदी आपुलकीनं अर्जुनाला देतात. आज ते उघड करतात आपली खरी ओळख, आपलं खरं रूप आणि आपल्यामधल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं मूळ. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, सर्व सृष्टीचं मूळ मीच आहे. ऋषींचा, देवांचा मीच जनक आणि सर्व ज्ञानाचा आधारही मीच आहे. जसं मण्यांची माळ एका धाग्यावर असते, तसंच सगळं माझ्यात आहे. पण मी कुठेही अडकलेलो नाही. जे भक्त प्रेमानं आणि पूर्ण एकाग्रतेनं माझं स्मरण करतात, त्यांना मी स्वतः मार्गदर्शन करतो. त्यांना बुद्धियोग प्रदान करतो. मी त्यांच्या मनात ज्ञानाचा दीप लावतो आणि अज्ञानाचं अंधारं दूर करतो. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक ब्राह्मण वाराणसीला निघाला होता. कडक उन्ह, तापलेला रस्ता आणि प्रवासातच देह क्षीण होऊन त्याचा मृत्यू होतो. पण आश्चर्य म्हणजे त्याला मिळाली उत्तम गती, दिव्य मार्ग. कारण तो रोज भक्तिभावानं गीतेतील 10वा अध्याय म्हणायचा. श्रीकृष्ण पुढे सांगतात, जे काही तेजस्वी, सात्विक, सर्वोत्तम आहे ते मीच आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. ऋषींमध्ये नारद, बृहस्पती, कपिल मी आहे. देवांमध्ये इंद्र मी आहे. पर्वतात हिमालय मी आहे. वृक्षांमध्ये पिंपर मी आहे. नद्यांमध्ये गंगा मी आहे. शस्त्रात वज्र मी आहे. मंत्रांमध्ये ओमकार मी आहे. स्त्रीच्या तेजात लक्ष्मी, कीर्ती, स्मृती, शांती मीच आहे. आणि अर्जुना, पांडवांमध्ये तू माझंच रूप आहेस. श्रीकृष्ण सांगतात, मीच आहे काळाचा आधार. मीच आहे विजयाचा अप्रतिरोध्य तेज. आणि मीच आहे शांततेच्या अनंत मौनाचा स्रोत. प्रत्येक प्राण्याचं मूळ बीज मीच आहे. माझ्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही. मीच आहे सुरुवात, मीच आहे समाप्ती. मीच आहे सर्व सृष्टीचा आधार, सर्व शक्तीचा स्रोत. जशी प्रत्येक लाट समुद्रातून जन्म घेते, तशी प्रत्येक गोष्ट माझ्यातूनच प्रगट होते. जे माझ्या या दिव्य विभूतींना ओळखतात, ते मला अखंड श्रद्धेनं पूजतात. माझ्या नामाचं स्मरण करतात आणि माझ्या लीलांचा आनंद घेतात. मी स्वतः त्यांचं रक्षण करतो. आपण आज काय शिकलो? श्रीकृष्णच सर्व गोष्टींचं मूळ, तेज आणि सर्वोत्तम रूप आहेत. 10वा अध्याय हा मोक्ष देणारा अध्याय आहे. आणि जेव्हा आपण काही सुंदर पाहतो, तर श्रीकृष्णांचं रूप असतं. पुढे आपण पाहणार आहोत विश्वरूप दर्शन योग, जिथे अर्जुनाला श्रीकृष्णांचं विराट रूप दिसतं. तर भेटूया लवकरच.